नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण 9th अल्जेब्रामधील रेशो अँड प्रपोर्शन हा चॅप्टर अभ्यासत होतो. यामधील आपण प्रॅक्टिस सेट आपण अभ्यासत होतो 4.3. त्यामधील थर्ड क्वेश्चन आपल्याला अभ्यासायचा होता. तो आहे इफ 3a plus 7b upon 3a minus 7b is equal to 4 upon 3, then find the value of the ratio 3a square minus 7b square upon 3a square plus 7b square. ओके, पहा आपल्याला या ठिकाणी गिव्हन काय दिलेलं आहे ते आपण सुरुवातीला पाहत आहोत. या ठिकाणी आपल्याला दिलंय 3a plus 7b upon 3a minus 7b is equal to 4 upon 3. ओके, हे आपल्याला गिव्हन दिलेलं आहे आणि आपल्याला फाइंड हे करायचं आहे. तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी आपल्याला स्क्वेअर आहे, या ठिकाणी स्क्वेअर नाही. आपल्याला डायरेक्ट आपण याचे स्क्वेअर करू शकत नाही. स्क्वेअर करायचं म्हटलं तर या ठिकाणी आपण स्क्वेअरिंग केली तर 3चा स्क्वेअर आपल्याला होईल 9. ओके, 7चा स्क्वेअर होईल 49. अशा पद्धतीने याच्यात चेंज होईल. मग आपल्याला आधी तर जे दिलंय यावरून आपल्याला काय करायचं आहे, a अपॉन b याची किंमत a अपॉन b ही व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे, फाइंड आउट करायची आहे. आणि ही व्हॅल्यू फाइंड आउट झाल्यानंतर आपल्याला या रेशोची व्हॅल्यू काय करायची आहे, फाइंड आउट करायची. तर पहा, आपल्याला या रेशोवरून आपल्याला काय करायची, a अपॉन b ची व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची असेल तर या ठिकाणी आपण ऑपरेशन पाहू. काय ऑपरेशन आहे पहा, या ठिकाणी आहे 3a प्लस 7b आणि 3a मायनस 7b. ओके, म्हणजे या ठिकाणी कंपोनेंट डिव्हिडंड हे ऑपरेशन यूज केलेलं आहे. आपण ते पुन्हा रिपीट काय करणार आहोत, ऑपरेशन यूज करणार आहोत. पहा या ठिकाणी आपण हा पूर्ण न्यूमरेटर आणि हा डिनोमिनेटर घेणार आहोत. तर पहा या ठिकाणी 3a प्लस 7b न्यूमरेटर प्लस त्यामध्ये डिनोमिनेटर ऍड करणार आहोत 3a मायनस 7b. ओके, आणि डिनोमिनेटरला आपण काय घेणार आहोत, न्यूमरेटर 7b मायनस न्यूमरेटर मायनस डिनोमिनेटर आपण त्यामधून मायनस करणार आहोत. पण या ठिकाणी मायनस साइन आहे, या ठिकाणी मायनस आहे, म्हणजे या ठिकाणी काय होईल, प्लस 7b, म्हणजे मायनस मायनस प्लस होईल. या ठिकाणी आपण इकडची जी बाजू आहे त्या बाजूमध्ये सुद्धा आपण तीच क्रिया करणार आहोत. ओके, अशा पद्धतीने आपण घेतलेलं आहे. पहा नेक्स्ट काय करणार आहोत, या ठिकाणी 3a प्लस 3a 6a मिळतील आणि 7b आणि हे 7b मधून 7b मायनस होतील. या ठिकाणी 3a मधून 3a मायनस झालेला आहे, 7b प्लस 7b 14b आपल्याला मिळणार आहे. इज इक्वल टू 4 प्लस 3 7 आणि या ठिकाणी 4 मायनस 3 1. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी मिळालं इक्वेशन. पहा या ठिकाणी a अपॉन b ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर या ठिकाणची जी व्हॅल्यू आहे 6 अपॉन 14, या ठिकाणी इंटूला काय होतील, 14 अपॉन 6 होतील. नेक्स्ट स्टेपला आपण काय करणार आहोत पहा, तर या ठिकाणी a अपॉन b इज इक्वल टू आपण फाइंड आउट करणार आहोत. या ठिकाणी 2 ने जर डिवाइड केलं, 2 3 जा 2 7 जा. ओके, म्हणजे 7 7 जा 49 3 1 जा 3. अशा पद्धतीने आपल्याला ही व्हॅल्यू मिळेल. या ठिकाणी a अपॉन b ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. आपल्याला व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, हा रेशो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. यासाठी आपण या ठिकाणी a स्क्वेअर b स्क्वेअर आहे, स्क्वेअरिंग बोथ साइड करू. पहा, स्क्वेअरिंग बोथ साइड केलं तर आपल्याला काय मिळतंय, या ठिकाणी आपण जी प्रॉपर्टी यूज केली होती ती आहे कंपोनेंटो डिव्हिडेंडो. ओके, या ठिकाणी स्क्वेअरिंग बोथ साइड. पहा आता नेक्स्ट या ठिकाणी दोन्ही बाजूची आपण स्क्वेअरिंग केल्यानंतर काय मिळते पहा, या ठिकाणी a स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर इज इक्वल टू 49 चा स्क्वेअर आपण या ठिकाणी मिळतो 2401. ओके, आणि 3 चा स्क्वेअर मिळतो 9.
अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी जर आपण क्वेश्चनमध्ये जर पाहिलं तर क्वेश्चनमध्ये आहे 3a प्लस 7b, म्हणजे या ठिकाणी ए ला 3 ने मल्टिप्लाय केलेला आहे आणि बी ला 7 ने मल्टिप्लाय केलेला आहे. मग म्हणून आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, या ठिकाणी आपल्याला 3/7 ने काय करणार आहोत, या ठिकाणी आपण मल्टिप्लाय करणार आहोत या इक्वेशनला. पहा 3/7 इंटू a स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर इज इक्वल टू 2401/9 इंटू 3/7. या ठिकाणी आपण लिहू मल्टिप्लाय 3/7 बोथ साइड. ओके, पहा या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करून आपल्याला काय मिळते, 3a स्क्वेअर अपॉन 7b स्क्वेअर इज इक्वल टू, या ठिकाणी 7 ने आपण 2401 ला आपण डिवाइड करू शकतो. या ठिकाणी डिवाइड करून आपल्याला मिळतील 343. या ठिकाणी 3 ने आपण याला डिवाइड केलं, 3 3 जा 9. ओके, अशा पद्धतीने आपल्याला इक्वेशन मिळेल. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी कंपोनेंडो डिव्हिडेंडो करायचा आहे. तर पहा या इक्वेशन मध्ये आपण कंपोनेंडो डिव्हिडेंडो करू, प्रॉपर्टी यूज करू. 3a स्क्वेअर प्लस 7b स्क्वेअर अपॉन 3a स्क्वेअर मायनस 7b स्क्वेअर इज इक्वल टू 343 प्लस 3 अपॉन 343 मायनस 3. या ठिकाणी आपण यूज केली कंपोनेंडो डिव्हिडेंडो, ही प्रॉपर्टी आपण या ठिकाणी यूज केलेला आहे. पहा या ठिकाणी आपल्याला काय मिळेल, 3a स्क्वेअर प्लस 7b स्क्वेअर अपॉन 3a स्क्वेअर मायनस 7b स्क्वेअर इज इक्वल टू 343 प्लस 3 346 अपॉन 343 मायनस 3, या ठिकाणी 340. अशा पद्धतीने मिळतील आपल्याला. या ठिकाणी आपण याला रिड्यूस फॉर्म मध्ये घेऊ शकतो. पहा 3a स्क्वेअर प्लस 7b स्क्वेअर अपॉन 3a स्क्वेअर मायनस 7b स्क्वेअर इज इक्वल टू, दोन्ही ही या ठिकाणच्या ज्या व्हॅल्यू आहेत 2 ने डिवाइड होतील, 173 अँड 170. 2 ने डिवाइड करून आपल्याला अशा पद्धतीने मिळतील. पहा या ठिकाणी आपल्याला जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, या ठिकाणी मायनस साइन वर आहे आणि प्लस साइन खाली आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी या इक्वेशनचं काय करायचं आहे, या ठिकाणी इन्व्हर्टेंडो. म्हणजे या ठिकाणी 3a स्क्वेअर मायनस 7b स्क्वेअर अपॉन 3a स्क्वेअर प्लस 7b स्क्वेअर इन्व्हर्टेंडो करून आपल्याला 170 अपॉन 173 मिळेल. म्हणजे या रेशोची व्हॅल्यूज आपल्याला काय मिळते, 170 अपॉन 173. या ठिकाणी बाय इन्व्हर्टेंडो, या ठिकाणी इन्व्हर्टेंडो ही प्रॉपर्टी यूज करून आपल्याला या रेशोची व्हॅल्यू मिळालेली आहे. यानंतर आपण फोर्थ क्वेश्चन या ठिकाणी आपण घेत आहोत. फोर्थ क्वेश्चन आहे सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स. या ठिकाणी आपल्याला काही इक्वेशन्स सॉल्व करायचे आहेत. पहा या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन आहे, त्यामध्ये प्रॉब्लेम एक्स स्क्वेअर प्लस 12x मायनस 20 अपॉन 3x मायनस 5 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 12 अपॉन 2x प्लस 3. अशा पद्धतीचा आपल्याला प्रॉब्लेम आहे आणि या ठिकाणी आपल्याला x ची व्हॅल्यू काय करायची आहे, फाइंड आउट करायचं आहे. तर पहा या ठिकाणी आपल्याला प्रॉपर्टी यूज करायच्या आहेत आणि प्रॉपर्टी यूज करून काय करायचं आहे, हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला 12x मायनस 20 आहे, या ठिकाणी 3x मायनस 5, याला जर आपण 4 ने मल्टिप्लाय केलं तर 4 3 जा 12 आणि 4 5 जा 20. अशा पद्धतीने आपण काय करणार आहोत, 1/4 ने काय करू, या दोन्ही इक्वेशनला काय करू, मल्टिप्लाय करू. पहा आता या ठिकाणी एक्स स्क्वेअर प्लस 12x मायनस 20 अपॉन 3x मायनस 5, या ठिकाणी 1/4 ने काय करणार आहोत, मल्टिप्लाय करणार आहोत, इज इक्वल टू इंटू 1/4 एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 12 अपॉन 2x प्लस 3. या ठिकाणी 1 ने आपण वरच्या या व्हॅल्यूला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला ही व्हॅल्यू जशी तशी मिळेल. या ठिकाणी आपण म्हणू शकतो मल्टिप्लाय
1/4 बोथ साइड. या ठिकाणी एक्स स्क्वेअर प्लस 12x मायनस 20 अपॉन या ठिकाणी 4 ने मल्टिप्लाय केल्यावर 4 3 जा 12x मायनस 4 5 जा 20 इज इक्वल टू या ठिकाणी पण सेम आपण वेने या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करणार आहोत एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 12 अपॉन या ठिकाणी 4 ने मल्टिप्लाय केल्यावर 4 2 जा 8x प्लस 4 3 जा 12. ओके, पहा या ठिकाणी 12x मायनस 20 या ठिकाणी 12x मायनस 20 8x प्लस 12 या ठिकाणी 8x प्लस 12 अशा पद्धतीने मिळालेलं आहे. आपल्याला हे जर कॅन्सल करायचे असेल तर डिनोमिनेटर आपण काय करणार आहोत, न्यूमरेटर मधून मायनस करणार आहोत. जर आपल्याला डिनोमिनेटर न्यूमरेटर मधून मायनस करायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी डिव्हिडेंडो ही प्रॉपर्टी काय करावं लागेल, यूज करावं लागेल. तर पहा आता या ठिकाणी एक्स स्क्वेअर प्लस 12x मायनस 20 मायनस आपण हे मायनस करणार आहोत या ठिकाणी 12x आणि या ठिकाणी मायनस साइन आले म्हणून हे काय होईल मायनस मायनस प्लस 20 अपॉन 12x मायनस 20 इज इक्वल टू या ठिकाणी आपण या रेशोमध्ये सेम आपण वेने सॉल्व करणार आहोत. एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 12 मायनस या ठिकाणी 8x प्लस मायनस पुन्हा मायनस या ठिकाणी काय होतील 12 होतील अपॉन 8x प्लस 12. तर पहा आता या ठिकाणी आपण डिव्हिडेंडो प्रॉपर्टी यूज केलेला आहे बाय डिव्हिडेंडो. यानंतर आपण नेक्स्ट पुढचा भाग सॉल्व करणार आहोत. पहा या ठिकाणी आपल्याला काय मिळतंय तर या ठिकाणी 12x मधून 12x मायनस होतील, या ठिकाणी 20 मधून 20 मायनस होतील, म्हणजे या ठिकाणी मिळाले एक्स स्क्वेअर अपॉन 12x मायनस 20 इज इक्वल टू या ठिकाणी पण आपल्याला हे सर्व काय होतील कट होतील. या ठिकाणी पण आपल्याला काय मिळेल एक्स स्क्वेअर अपॉन 8x प्लस 12 अशा पद्धतीने आपल्याला हे इक्वेशन मिळेल. या इक्वेशन मध्ये आपण x ची व्हॅल्यू जर आपण 0 घेतली तर पूर्ण आपल्याला एक सोल्युशन काय मिळणार आहे 0 मिळणार आहे. यानंतर पहा आपण या ठिकाणी दोन्ही बाजूला एक्स स्क्वेअर आहे, म्हणजे या ठिकाणचे न्यूमरेटर सेम आहेत, म्हणजे याचा अर्थ असा झाला की 12x मायनस 20 इज इक्वल टू काय आहे 8x प्लस 12 आहे. ओके, यानंतर आपण लाईक टर्म जर एकत्र घेतल्या 12x आणि 8x या बाजूला घेतल्यावर आपल्याला मायनस 8x मिळतील. या ठिकाणी 12 आणि या ठिकाणचे मायनस 20 जे आहेत ते आपण काय करणार आहोत या ठिकाणी प्लस 20. या ठिकाणी 12x मधून 8 जर मायनस केले तर आपल्याला मिळेल 4x इज इक्वल टू या दोघांची सम आपण करू. या दोघांची सम आपल्याला काय मिळेल 20. या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी 32 मिळणार आहे. काय मिळणार आहे 32. एक्स ची व्हॅल्यू पहा या ठिकाणी 20 प्लस 12 चे व्हॅल्यू आपण प्लस केलेलं आहे. या ठिकाणी एक्स इज इक्वल टू 32 अपॉन हे 4 चे मल्टिप्लाय होते ते काय होतील डिवाइड होतील, म्हणजे एक्स इज इक्वल टू 4 ने आपण काय करणार आहोत या ठिकाणी डिवाइड करू. 4 8 जा या ठिकाणी आपल्याला काय मिळतात 32 मिळतात, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू या ठिकाणी काय मिळते 8 मिळते. आणि जर आपण एक्स ची व्हॅल्यू जर या ठिकाणी 0 जरी ठेवली तर दोन्ही बाजू काय मिळतात सेम मिळतात. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी पहा या ठिकाणी आपण हे सॉल्व करून घेतलेलं आहे. एक्स ची व्हॅल्यू आपल्याला 8 मिळालेला आहे आणि एक्स ची व्हॅल्यू काय मिळणार आहे 0 1 मिळणार आहे. कारण आपण जर 0 ठेवली या ठिकाणी तर या ठिकाणी 0 ठेवली तर दोन्ही बाजू आपल्याला काय मिळतात सेम मिळतात. म्हणून एक्स ची व्हॅल्यू 0 ही सुद्धा येते, म्हणजे या ठिकाणी सोल्युशन आपल्याला मिळेल 8 and 0. आपण 4th क्वेश्चन मधील एक प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. आणखी एक आपण काही प्रॉब्लेम घेऊ. या ठिकाणी आपण 4th क्वेश्चन मधील सेकंड प्रॉब्लेम पाहत आहोत. सेकंड प्रॉब्लेम आहे 10x स्क्वेअर प्लस 15x प्लस 63 अपॉन 5x स्क्वेअर मायनस 25 प्लस 12 इज इक्वल टू 2x प्लस 3 अपॉन 5 x मायनस 5. अशा पद्धतीचा प्रॉब्लेम आहे, हा आपल्याला सॉल्व करायचा आहे. तर पहा या ठिकाणी
जर आपण या ठिकाणी आपण काही कॉमन जर घेतले तर या ठिकाणी जर या ठिकाणी आपल्याला या दोन्ही व्हॅल्यूजमधून या दोन टर्ममधून आपल्याला फाय एक्स कॉमन मिळतील. पहा, फाय एक्स जर कॉमन घेतले तर या ठिकाणी फाय टू जा 10 एक्स स्क्वेअर प्लस फाय 3 जा 15 आणि प्लस 63 अपॉन या ठिकाणी पण आपण फाय एक्स कॉमन घेऊ शकतो. या ठिकाणी फाय एक्स इंटू एक्स फाय एक्स स्क्वेअर मायनस फाय 5 जा 25 प्लस 12 इज इक्वल टू 2x प्लस 3 अपॉन एक्स मायनस 5. ओके, पहा आता या ठिकाणी फाय एक्स कट होतील. या ठिकाणी आपल्याला काय मिळालं आहे 2x प्लस 3 अपॉन एक्स मायनस 5. या ठिकाणी प्लस आहेत. ओके, ही आपल्याला हे आणि हे काय आहेत सारखे आहेत. या ठिकाणचे आपण जे प्लस केलेले आहेत आणि हे डिवाइडचे आहेत. ओके, या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो या ठिकाणी हे दोन्ही सारखे आहेत म्हणजे देअरफॉर 2x प्लस 3 अपॉन एक्स मायनस 5 इज इक्वल टू काय आहे 63 अपॉन 12. अशा पद्धतीने आपण हा रेशो लिहू शकतो. या ठिकाणी दोन्ही बाजूला आपण सेम आपल्याला आहे. या ठिकाणी आपण अशा पद्धतीने जर घेतला तर या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करू. 12 इंटू 2x या ठिकाणी 24x 12 टू जा 24x प्लस 12 3 जा 36 इज इक्वल टू 63 इंटू एक्स 63x मायनस 63 3 जा या ठिकाणी 350. या ठिकाणी आपण 5 3 जा 15 1 कॅरी 5 6 जा 30 and 1 या ठिकाणी आपल्याला काय मिळतील 315 आपल्याला मिळून जातील. ओके, पहा या ठिकाणी आपण लाईक टर्म एकत्र जर केल्या तर या ठिकाणी 63x आणि ही जर आपण तिकडे घेतली तर काय होईल मायनस 24x इज इक्वल टू हे मायनस 315 आणि या ठिकाणचे पुन्हा काय होतील मायनस 36 होतील. आता या ठिकाणी या दोघांची जर मायनस केली 39x इज इक्वल टू या दोघांची मायनस मायनसची काय होईल प्लस होईल. 6 प्लस 5 11 1 कॅरी 3 प्लस 1 4 प्लस 1 5 351 x इज इक्वल टू 351 अपॉन 39 इज इक्वल टू पहा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी 24x प्लस 36 इज इक्वल टू 63x मायनस या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपल्याला हे मिळालेले आहे स्टेप. त्यानंतर आपण पहा या ठिकाणी 36x आणि हे 24x आपण त्यामधून काय केले मायनस केले. हे मायनस 315 आणि त्यामध्ये आपण पुन्हा हे 36 काय केलेले आहे या बाजूला मायनस केलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला 63x मायनस 24x या ठिकाणी आपल्याला काय मिळतील 39x मिळतील आणि इज इक्वल टू या दोघांची मायनस मायनसचे आपल्याला काय होते प्लस होते ती मिळते 351. या ठिकाणी x इज इक्वल टू 351 अपॉन काय मिळणार आहे 39 मिळणार आहेत आणि x ने आपण x इज इक्वल टू याने आपण काय करणार आहोत त्याला डिवाइड करणार आहोत. 9 9 जा 81 मिळतात म्हणजे या ठिकाणी आपल्याला 309 इंटू 9 चा आपल्याला काय मिळणार आहे 351. या ठिकाणी x ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळते 9 मिळते. ओके, आणखीन आपण अनदर वे जर इक्वल रेशो या प्रॉपर्टी यूज करून सुद्धा आपण याला काय करू शकतो सॉल्व्ह करू शकतो. तर फोर्थ क्वेश्चन मधील थर्ड प्रॉब्लेम आहे 2x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 17 अपॉन 8. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कंपोनेंट ऑफ डिव्हिडंड ही प्रॉपर्टी यूज केल्यासारखे दिसते. आपण पुन्हा तीच प्रॉपर्टी काय करणार आहोत या ठिकाणी यूज करणार आहोत. तर पहा या ठिकाणी काय मिळेल आपल्याला 2x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर हा आपण पूर्ण न्यूमरेटर घेणार आहोत. आता डिनोमिनेटर आपण त्यामध्ये प्लस करणार आहोत प्लस 2x मायनस 1 प्लस 1
ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, देन डिनोमिनेटरला आपण न्यूमरेटर घेणार आहोत 2x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस, या ठिकाणी मायनस करून आपण डिनोमिनेटर त्यामधून मायनस करणार आहोत 2x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. या ठिकाणी मायनस साइन आहे म्हणजे आपण काय घेणार आहोत प्लस 2x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 17 प्लस x अपॉन 17 मायनस 8. या ठिकाणी 17 प्लस 8 आणि या ठिकाणी काय मिळणार आहे 17 मायनस 8. पहा आता नेक्स्ट स्टेप आपल्याला काय मिळते, तर या ठिकाणी 2x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर आणि या ठिकाणी 2x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर हे 2 टाइम्स आहेत. या ठिकाणी हे काय होतील मायनस होतील, म्हणजे या ठिकाणी मिळतील 2 इंटू 2x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. या ठिकाणी काय म्हणतात पहा, तर हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट सेम ब्रॅकेट या ठिकाणी मायनस होतील. ह्या दोन ब्रॅकेटचे काय होईल सम, म्हणजे 2 इंटू 2x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू या ठिकाणी 17 प्लस 8 आपल्याला मिळतील. या ठिकाणी काय मिळतील 25 अँड 17 मायनस 8 आपल्याला काय मिळतील या ठिकाणी 9 मिळतील. ओके, देन 2 2 गेट कॅन्सल. या ठिकाणी 2 ने 2 डिवाइड झालेले आहेत. या ठिकाणी आपल्याला मिळाले आहे 2x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल 25 अपॉन 9. या ठिकाणी स्क्वेअर आहे, या ठिकाणी काय आहे स्क्वेअर. हे स्क्वेअर नको म्हणून आपण काय करणार आहोत स्क्वेअरिंग बोथ साइड. या ठिकाणी आपल्याला लिहायचंय कंपोनेंडो डिव्हिडेंडो. ओके, या ठिकाणी टेकिंग अ स्क्वेअर रूट आपण दोन्ही बाजू स्क्वेअर रूट घेऊ. स्क्वेअर रूट घेऊन आपल्याला काय मिळणार आहे 2x प्लस 1 अपॉन 2x मायनस 1. या ठिकाणी स्क्वेअर काय होतील कट होतील. या ठिकाणी हे स्क्वेअर रूट, हे स्क्वेअर रूट मध्ये आल्यावर याचं स्क्वेअर रूट 25 चे स्क्वेअर रूट 5 आणि 9 चं स्क्वेअर रूट 3 मिळेल. या ठिकाणी काय घेतलं टेकिंग ए स्क्वेअर रूट बोथ साइड. दोन्ही बाजूचा आपण स्क्वेअर रूट घेतलेला आहे. या ठिकाणी पहा आता आपल्याला हे सॉल्व्ह करायला सोपं जाईल. आपण जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय मिळते पहा 3 इंटू 2x 6x प्लस 3 1 जा 3 इज इक्वल टू 5 ने आपण या ठिकाणी मल्टिप्लाय करू. 5 2 जा 10x मायनस 5 1 जा 5. ओके, पहा आता या ठिकाणी 10x आहेत, हे 6x आपण इकडे आणले तर काय होतील मायनस होतील. या ठिकाणी 3 आहेत, हे प्लस 5 होते ते आपण इकडे घेतलं काय होतील, हे मायनस 5 होते ते काय होतील प्लस 5. 5 प्लस 3 8 इज इक्वल टू 10x मायनस 6x. या ठिकाणी काय मिळणार आहे 4x, म्हणजे x इज इक्वल टू 4 ने आपण 8 ला डिवाइड करू. 4 2 जा 8, म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी काय मिळते 2 मिळते. ओके, अशा पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम आहे तो काय करणार आहोत सॉल्व्ह करणार आहोत. या ठिकाणी जेव्हा आपण याचा स्क्वेअर रूट घेतो तेव्हा आपल्याला काय मिळतील दोन व्हॅल्यू मिळतील. त्या म्हणजेच एक 2x प्लस 1 अपॉन 2x मायनस 1 इज इक्वल टू या ठिकाणी 5 अपॉन 3 ही जी प्लस व्हॅल्यू आहे ती आपल्याला तशाच पद्धतीने काय मिळणार आहे मायनस ही व्हॅल्यू मिळू शकते. कारण या ठिकाणी आपण मायनस 5 चा स्क्वेअर आपल्याला 25 मिळतो आणि प्लस 5 चा स्क्वेअर सुद्धा काय मिळतो 25. म्हणजे या ठिकाणी आपण 5 घेऊ शकतो किंवा मायनस 5 घेऊ शकतो. त्याच पद्धतीने आपण ही मायनस व्हॅल्यू घेऊ शकतो. जर मायनस व्हॅल्यू घेतली तर काय व्हॅल्यू मिळते आपल्याला ती पाहू. 3 2 जा 6 मायनस 6x. या ठिकाणी 3 1 जा मायनस 3. या ठिकाणी पहा आपण एकालाच या ठिकाणी 5 लाच फक्त मायनस साइन घेऊ आपण. या ठिकाणी 3 2 जा 6x प्लस 3 1 जा 3 इज इक्वल टू या ठिकाणी आपण मल्टिप्लाय करू. या ठिकाणी मायनस साइन घेऊ. 5 2 जा 10x. या ठिकाणी मायनस मायनस प्लस होईल. 5 1 जा 5. ओके, या ठिकाणी पहा 6x. या ठिकाणी 10x आपण इकडे घेतले तर काय होतील प्लस होतील. या ठिकाणी 5 आणि या ठिकाणचे प्लस 3 आहेत ते काय होतील मायनस 3. 10 प्लस 6 16x इज इक्वल टू 5 मायनस 3 आपल्याला काय मिळणार आहे 2 मिळणार आहेत. म्हणजे x इज इक्वल 2 अपॉन 16 म्हणजेच x इज इक्वल टू काय मिळणार आहे 1 अपॉन 8. काय मिळणार आहे 1 अपॉन 8. म्हणजे x इज इक्वल टू 2 अँड x इज इक्वल टू 1 अपॉन 8. अशा दोन व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी x च्या मिळतात.